हे बघा, श्रावण महिन्यातली कौल्याची डिश दाखवते तुम्हाला. भात केलेला आहे, कौल्याचं आंबट आहे, कौल्याची भजी आहे. नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे कौल्याचा आंबट आणि कौल्याची भजी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा, मी कौला घेतलेला आहे. कौल्याचं तुम्हाला आंबट आणि कौल्याची भजी दाखवणार आहे. असाच कौला असतो, एकदम बारीक पण नाही कापायचा, थोडा जाडसरच कापायचा. मी असा कापून घेतला आहे भजी आणि आमट्यासाठी. मी तुम्हाला दाखवासाठी असा ठेवलेला आहे. हा कौला सांगतात. श्रावण महिन्यात हा पहिला खायचा. तर मी एक कढई घेतलेली आहे छोटी, त्याच्यात पाणी टाकून घेते. त्याच्यात ही चिंच टाकून घेत आहे मी. हा बघा, मी कांदा पण कापून घेतला आहे भजीसाठी आणि आमट्यासाठी पण. हा कांदा याच्यात टाकून घेते. हा बघा, याच्यातच मी मसाला टाकून घेते. पहिला आपल्या आजी वगैरे होत्या, जुनी पद्धतची या आमटी आहे. अर्धी लोक चिचवणी पण सांगतात, पण आपण आंबट पण सांगतात. पहिल्याच्या जुनी आजी लोक पूर्वीच्या अशीच चिचवणी आंबट बनवायची, पण याला चव खूप असते. आपला कांदा शिजून झाल्यावर याच्यात कौला टाकून घ्यायचं आहे. आता हा मी गॅसवर ठेवून घेते. हा बघा, गॅस चालू करून घेते मी. एका साईडला मी भाताला पण पाणी ठेवलेलं आहे. याच्यात थोडी मी हळदी पावडर टाकून घेते, जास्त नाही. थोडा गरम मसाला टाकून घेते. चवीला मीठ पण टाकून घेते. यालाच आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. कांदा शिजल्यावर आपल्याला कौला टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आपला आमटाला पण उकळी छान आलेली आहे. हे बघा, असा पण बिनयाचं तेलाचं फोडणीचा केलं ना की खूप चांगला वास येतो. आणि एका साईडला भात पण ठेवलेला आहे. तर मी भजीला पीठ मळून घेत आहे. कौल्याची भजी करायची आहेत आपल्याला. हा बघा, कांदे मी 2 घेतलेले आहेत. एक छोटी बारीक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. त्याच्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेत आहे. आणि 1 चमचा आपला लाल तिखट मसाला टाकून घेत आहे. थोडा गरम मसाला पण टाकून घेत आहे. हेच आपल्याला पहिला मिक्स करून घेऊया. तर मी बेसन घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ पण घेतले आहे. तांदळाचं पीठ थोडं टाकून घेत आहे मी. तांदळाच्या पिठालाच कुरकुरीत होतात कौल्याची भजी. हा बघा, आपला कांदा शिजला आहे का बघून घेऊया चिचवणीमधला. हा बघा, कांदा मस्तपैकी शिजलेला आहे आपला. तर मी याच्यात कौला टाकून घेते. आणि त्याच्यातच मी लसूण पण टाकून घेते. लसूण थोडा जास्त टाकायचा, लसणाला चव पण मस्त येते. तुम्ही याच्यात खाडीची मच्छी टाकली, कोलंबी वगैरे तरी चालेल. कोलिंब टाकला तरी मस्त लागेल उलट. पण माझा उपवास आहे श्रावण, म्हणून मी टाकत नाही. आणि हे मी थोडं तांदळाचं पीठ आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं, म्हणजे घट्ट पण होईल. आणि थोडा हिंग टाकून घेत आहे. छान वास सुटलेला आहे आपला आमटाचा. श्रावणात पहिला कौला खायचा, म्हणून मी बरं आज रेसिपी
कवल्याची भजी आणि आंबट दाखवते. हे बघा, भजीसाठी मी सर्व टाकून घेतलेलं आहे. हे पहिला मिक्स करून घेत आहे मी. आता कवला टाकून घेत आहे. कवला पण असाच बारीक कापून घ्यायचा. स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे मी. एकदम बारीक कापला ना का चिकट होतो, पण असा मीडियम कापून घ्यायचा. हा बघा, मी पाणी अजिबात टाकून नाही घेतला. कवल्याचाच आपल्याला पाण्यासारखा होता आणि कांद्याचा पण पाणी उलालं आहे. आता हीच आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे. हे बघा, आपल्या आमटाला उकळी पण छान आली आहे. रंग पण छान दिसतो बघा. याला तेल आता मी वरून टाकून घेत आहे. आपलं भजीला तेल ठेवलेलं त्याच्यातलंच मी टाकून घेत आहे याच्यात. हे बघा, आपला आंबट झालेला आहे. मी गॅस बंद करून घेत आहे आणि आपला भात पण झालेला आहे. हा बघा, आमटाचा. आणि भजीला तेल ठेवलेलं आहे मी. भजी टाकून घेत आहे तेलात. कवल्याची भजी छान होतात आपली. पाणी नाही टाकायचा. कांदा आणि कवल्यावरच हे केलेलं आहे. एवढा भजी झालेली आहेत. मी काढून घेत आहे डिशमध्ये. छान झालेत आपली कवल्याची भजी. आता मी डिश सजवून घेत आहे. हे बघा, श्रावण महिन्यातली कवल्याची डिश दाखवते तुम्हाला. भात केलेला आहे, कवल्याचा आंबट आहे, कवल्याची भजी आहे, कांदा बरा आहे घरचाच आहे आणि पापड भाजले. आमट्यासोबत पापड भाजले आहे, छान लागते. श्रावण महिन्यातली कवल्याची डिश कशी वाटली घरी पण तुम्ही ट्राय करून बघा. भजी तर एकदम कुरकुरीत झालेली आहेत. हे बघा, आवाजच छान येतो. एकदम कुरकुरीत झालेली आहेत. हे बघा, तोडून पण तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.